एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये। दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे। तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल। आणि काल इतके दमून गेले होते ना, मी सकाळी अक्षरशः उठायची पण म्हणजे इच्छा नव्हती होत। तसं पण आज सॅटर्डे, मला सुट्टीच आहे, त्याच्यामुळे मी 8:30-9ला उठले। कारण हातपाय पाठ पूर्ण म्हणजे कामातूनच गेले होते। रात्री पण मी जास्त काही शूट केलं नाही, मंदिरातून आलो आणि त्यानंतर डायरेक्ट मग झोपूनच घेतलं होतं मी। त्यात चतुर्थी पण होती, उपवास होता आणि त्यात सगळे एवढे कामे, इतकं म्हणजे हेक्टिक पूर्ण दिवस गेलेला होता। तर चलो मग आज आता किचन झालंय, मग आता एक 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 दररोज सॅटर्डे संडे म्हणजे आता 2 रूम राहिल्या फक्त, हॉल आणि बेडरूम। तर बेडरूममध्ये तर जास्त काही सामान नाही, पण मला कबड व्यवस्थित करायचं आहे। कारण इतके सगळे कपडे ना असे अस्ताव्यस्त झाले, दररोज आपण डेली काढतो, मग ते 1-2 पडतात, मग ते तसंच आपण ठेवून देण्याचा प्रयत्न करतो, म्हणजेच असं नाही का कोंबण्याचा प्रयत्न करतो। त्याच्यामुळे तर ते सगळे माझे कपडे तसेच राहून गेले। हे इथं पण हँगरला मी काही असे कपडे ठेवले आणि कबड पूर्ण हे बघा किती किती खराब झालंय पूर्ण कबड। तर आता मला ते पूर्ण ऑर्गनाइज करून घ्यायचं आहे। तर आता मी घरून आले ना, तर माझे ते सगळं मेकअपचं सामान वगैरे सगळं असंच तसंच पडलंय। तर ते पण मला सगळं आवरायचं आहे, ते पण व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे, ज्वेलरी वगैरे सगळं व्यवस्थित। आता कारण जास्त काही फेस्टिवल वगैरे काही नाही आहे जास्त, तर मग म्हटलं चला आता आपण सगळं व्यवस्थित करून घेऊया, आज टाईम येतात। आणि यातले तर सगळे वॉश केलेले, पण ते असं ठेवलंय ना, त्याच्यामुळे इतकं म्हणजे कोणतेच वेळेत सापडत नाहीये कोणतेच ड्रेस। तर चला मग आता पटकन हे ना एकदा सगळे कपडे खाली काढून घेते आणि त्यानंतर मग व्यवस्थित सगळे घड्या वगैरे करून सगळं व्यवस्थित ठेवते। तर चलो मग आता टाईम न वेस्ट करता कामाला सुरुवात करूया। एवढा पसारा बघून तुम्हाला कळलंच असेल की मी किती आळशी आहे, पण मी आळशी नाही अजिबातच। कारण सॅटर्डे संडे जेव्हा मला वेळ भेटतो ना, तेव्हा मी कबड साफच करत असते आणि कपडे वगैरे सगळं। आता कसं 8 दिवसाचं सगळं, मग म्हटलं चला आता वेळ भेटला आहे तर आपण करून घेऊया सगळ्या गोष्टी। कारण 8 दिवस तर वेळ भेटत नाही, सकाळी उठायचं, परत टिफिन वगैरे आवरायचं, घरातलं सगळं काम आवरून जायचं, परत ऑफिसमध्ये 6-7 तास बसायचं, घरी आल्यानंतर अक्षरशः इच्छासुद्धा राहत नाही पाणीसुद्धा पिण्याचे, असं वाटतं डायरेक्ट झोपून घ्यावं। जेवण पण संध्याकाळचं नको वाटतं, पण आल्यानंतर परत सगळं जेवण वगैरे सगळं बनावंच लागतं। म्हणजे एका वर्किंग ज्या लेडीज असतात ना, खरंच त्यांचं आयुष्य किती बोलायला इतकं सोपं वाटतं की अरे ती घर पण सांभाळते, सगळे कामे पण करते, पण जेव्हा स्वतःवर वेळ येते ना ह्या गोष्टी करण्याची, तेव्हा सगळ्या गोष्टी कळतातच। आणि आज ती वेळ म्हणजे प्रत्येकावरती येतेच, कारण काम बघून, कंपनीचं सगळं बघून हे करणं सगळ्या गोष्टी काही सोप्या नाही। आणि जेव्हा एखादी मुलगी ते अनुभवते ना, तेव्हा सगळ्या गोष्टी कळतात। कारण घर पण सांभाळायचं, ऑफिसची ड्युटी फक्त सॅटर्डे संडे भेटतो, आणि सॅटर्डे संडे पण पूर्ण घराच्या क्लिनिंगमध्ये किंवा बाकीची जी 8 दिवसाची कामे राहिलेली आहे त्यातच निघून जातो। आणि जर सॅटर्डे संडे घरी जाण्याची वेळ आली तर मग तर काहीच वेळच भेटत नाही। मग जेव्हा वेळ भेटेल आपल्या वेळेतून वेळ काढून सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागतात। सगळं बोलायला, बघायला सगळ्या गोष्टी सोप्या वाटतात आणि नाव ठेवायला तर सगळे एक नंबर असतात, पण जेव्हा स्वतःवर करण्याची वेळ येते ना, तेव्हा अक्षरशः नको होतं। मला तर कधी असं वाटतं की जॉब पण नको, पण जॉब नसला तर म्हणजे स्वतःचं काहीतरी अस्तित्वच पाहिजे, निदान स्वतः आपल्यापुरतं काहीतरी आपण कमवलंच पाहिजे, हे तरी मला वाटतं। त्याच्यामुळे मी तर जॉब कधीच सोडू शकत नाही। म्हणजे किती पण काही होऊ दे, किती पण कामे करण्याची वेळ येऊ दे, पण मी जॉब कधीच सोडणार नाही, हे तर। कारण आपण आपल्या आईवडिलांनी आपल्या डिग्रीसाठी किंवा आपल्या शिक्षणासाठी एवढा खर्च केला आहे ना, आपण घरी बसण्याचं ते शिक्षणाचे पैसे वगैरे जाऊ दे, आपण म्हणतो की ते त्यांचं कामच आहे, त्यांनी ते केलं, पण मग ते पण त्यांच्या पण पूर्ण अपेक्षा करणं हे पण आपलं कामच आहे ना। त्याच्यामुळे मी सगळं असं आईवडिलांचा चेहरा एखाद्या वेळ जर खूप थकले ना, त्यांचा चेहरा डोळ्यासमोर आणते आणि पुढच्या कामाला सुरुवात करते। तर चला, तर मग फायनली माझं कबड सगळं लावून ओके झालेलं होतं। खूप म्हणजे सगळा पसारा मी खाली घेतला, परत आता हे वरच्या बॅग वगैरे सगळं पॅक केलं आणि फक्त आता ही जर्किंग वगैरे जे राहिले ना, ते मला वरती ट्रॉलीमध्ये ठेवून द्यायचे, कारण आता त्याची जर्किंगची वगैरे काही गरज नाही राहिलेली, स्वेटर वगैरे। मग परत इथे आज बनवते मी शेवग्याच्या शेंगा।
तर त्यासाठी मस्त शेवगा, थोडंसं मीठ आणि थोडीशी नॉर्मल हळद टाकायची, मस्त ते उकडायला ठेवलं. इकडं कांदा, टोमॅटो, मिरची मस्त फ्राय करून रेडी आहे. आता त्याची पेस्ट बनवायची आणि देवपूजा पण झाली माझी. देवपूजा पण करून घेतली मस्त. नॉर्मल कबड आवडलंय तरी पण मला म्हणजे पूर्ण माझे डोळे परत घसा ते पूर्ण पॅक झाले, कारण इतकी धूळ ना, पूर्णच असं इतका ठसका येतोय ना, अक्षरशः बोलता पण येत नाहीये. तर म्हटलं चला लवकर स्वयंपाक करून घेऊया आणि त्याला बोलताच येत नाहीये. तर चलो मग मी स्वयंपाक करून घेते. मस्त असं ताट करून नैवेद्य दाखवून घेतलं स्वामींना आणि खरंच खूप भूक लागलेली होती आज. काल पण खूप काम झालं, आज पण खूप काम झालं आणि म्हटलं चला मस्तपैकी जेवण करूया. राईस पण होता, मस्त जेवण केलं, खाली थोडेसे राऊंड मारले आणि दिवसाचा मस्त असा शेवट केला. चलो बाय.